महायुतीत जागा वाटपावरून पुन्हा झुंपली आहे। राष्ट्रवादीने विधानसभेकरता 80 जागा मिळाव्यात या मागणीचा पुनरुच्चार केलाय। भाजपने जागा वाटपाची जाहीर मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत। लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुकीकरता कंबर कसली आहे। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला किमान 80 जागा मिळाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे। 80 जागा लढवल्या तरच राष्ट्रवादीला स्वतःची ताकद दाखवता येईल अशी राष्ट्रवादीची अपेक्षा आहे। सर्व्हे करून महायुतीने उमेदवार ठरवावा असा पर्यायही राष्ट्रवादीने दिलाय। 80 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवल्या पाहिजे। त्यामध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एक सर्वे घेऊन इलेक्टिव्ह मेरिट तपासूनच त्या ठिकाणी जागेची किंवा उमेदवाराची घोषणा ही आतापासूनच त्याच्यासाठी कामाला लागलं पाहिजे। 80 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मागणी करेल आणि तेवढ्या आम्हाला मिळतील। छगन भुजबळ यांनी देखील विधानसभेचं जागा वाटप सन्मानजनक व्हावं या मागणीचा पुनरुच्चार केलाय। शिवसेनेचे जास्त खासदार निवडून आले म्हणून त्यांना जास्त जागा या सूत्राला त्यांनी विरोध केलाय। ते शिंदेंच्या आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त येतील आमची कमी असं नको करायला। सगळ्यांना जे आहे समजून काम करावं। मी त्यांना सुद्धा सांगतो तर एकमेका करू सहाय्य वगैरे धरू सुपंथ सरकार स्थापन करू। प्रफुल्ल पटेलांनाही आता राष्ट्रवादीच्या हातात विधानसभा निवडणुकीला 120 दिवस राहिल्यानं कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत। आता पुढचे 120 दिवस आपला समोर महत्त्वाचे राहिलेले आहे। हा महत्त्वाच्या 120 दिवसाचा प्रवास, त्यामध्ये पावसाळा आहे, त्यामध्ये आपल्याकडे आता अधिवेशन थोड्या दिवस चालणार आहे। या सगळ्या घडामोडीमध्ये आपल्याला या इलेक्शनची पण तयारी करायची आहे। जागा वाटपावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर बोलू नये असा सल्ला भाजपने दिलाय। मला वाटतं प्रॅक्टिकल राजकीय परिस्थिती आणि इलेक्टिव्ह मेरिटवर पक्षाच्या 4 भिंतीत होणाऱ्या बैठकांमध्ये या चर्चा व्हाव्यात। जाहीर वक्तव्य टाळावं अशी महायुतीतल्या आमच्या सगळ्यांना या ठिकाणी नम्र विनंती राहील। राष्ट्रवादीचा जागा वाटपात 80चा आकडा कायम आहे। शिवाय हे जागा वाटप लवकरात लवकर करून पाहिजे। 80 जागा राष्ट्रवादीला दिल्या तर भाजप किती जागा लढणार आणि शिवसेना किती जागा लढणार हाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। राष्ट्रवादीच्या या भूमिकेने महायुतीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।